नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। ही बातमी आहे भीम आर्मीने केलेल्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची। भीम आर्मीचे ईव्हीएम विरोधात दादरला आंदोलन। विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा ईव्हीएम विरोधात रोष वाढत चालला आहे। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले। भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने मुंबईच्या दादर येथे ईव्हीएम जोरदार आंदोलन करीत स्वाक्षरी मोहीम राबवली। भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर पूर्व रेल्वे स्थानक येथे ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले। ईव्हीएम हटाओ देश बचाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। सदर प्रसंगी ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा या 2 लाईन खाली बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, माजी राज्य कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, मुंबई प्रदेश भीम आर्मीचे दिनेश शर्मा, विजय कांबळे, अविनाश समंदर, राजकुमार साळे, सुरेश घाडी, प्रकाश पाईकराव, तुषार कदम, आसिर जाधव, भास्कर गायकवाड, आरिफ मंसूरी, प्रकाश पाईकराव, अशोक चव्हाण, नुरुद्दीन नाईक, विक्रोळी सुपी, सलीम शेख, मुनाफ खान, शिवकुमार वर्मा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। पोलिसांनी यावेळी आंदोलकांना अटक केली। हे आंदोलन यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी दिला आहे। दरम्यान दादर येथे झालेल्या आंदोलनाच्या निमित्तानं पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेली झटापट आणि त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये घालून पोलीस माटुंगा पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्याबद्दलचे हे लाईव्ह व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या वतीनं आपण पुढे पाहू शकता। ईवीएम के विरोध में भीम आर्मी रोड में, 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 ईवीएम के विरोध में भीम आर्मी रोड में। चोर है, चोर है। दादर मध्ये आंदोलन देश बचाओ, देश बचाओ, माटुंगा पोलीस देश बचाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ। इलेक्शन कमिश्नर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कशाला देत आहे? काय केलं पोलीस कमिश्नर काय नहीं इलेक्शन कमिश्नर, इलेक्शन कमिश्नर पोलिसांच्या मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, ईवीएम 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 हटाओ, देश बचाओ। बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बीजेपी सरकार चोर है, चोर है, चोर है, बीजेपी सरकार चोर है, चोर है, चोर है। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। इलेक्शन कमिश्नर चोर है, चोर है, चोर है, इलेक्शन कमिश्नर चोर है, चोर है, चोर है, बीजेपी सरकार चोर है, चोर है, चोर है, बीजेपी सरकार चोर है, चोर है, चोर है। बैलेट पेपर हक हमारा,
त्यांनी सह्या केलेल्या आहेत. क्रांतिकारी जय भीम ईव्हीएम मशीनचा बंद झालाच पाहिजे. क्रांतिकारी जय भीम. आज भीम आर्मीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम बॅन झालं पाहिजे म्हणून दादर इष्ट या ठिकाणी आंदोलन होतं. लोकशाही मार्फत ते आंदोलन चालू होतं, परंतु पोलिसांच्या मार्फत ते आंदोलन थांबवलं गेलं आणि हा आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना पकडून मलाही अटक झालेली आहे. माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये आहोत आणि या सर्व अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. तुम्ही कितीही आम्हाला थांबवण्यासारखं असणार तरी आम्ही थांबणार नाही. पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि 5 डिसेंबरला ज्या दिवशी तुमचा शपथविधी आहे त्याच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संविधानिक मार्गाने कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं आंदोलन चालेल. आम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही. आता हे आंदोलन जेवढं तीव्र करता येईल तेवढं तीव्र संविधानिक मार्गाने आम्ही करणार. आम्हाला मंत्रालयाचा उद्या घेराव करावा लागला तरी आम्ही करणार, परंतु हे आंदोलन थांबणार नाही. तुम्ही आम्हाला गोळ्या मारा किंवा फाशीवर चढवा, तुमच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. संविधान जिंदाबाद. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.